काय गड्या तू एवढा गड्यावनी गडी तुला साधी लग्नाला पोरगी भेटा ना एवढा चिकना चोपडा दिसतो काय कमी तुझ्यात भावा आज काही करून पोरगी भेटली पाहिजे वय जास्त झालं म्हणून काय होतंय आज पोरगी भेटलीच पाहिजे काय दिसतो तू राजविंडा शाळा काय वधू सूचक म्हणतात आता तर जमलंच येत लग्न जमवले जातील पत्ता खालच्या आईला म्हणजे इकडं हप्त्यावर लग्न होतील हप्त्यावर लग्न म्हणजे आज जमलंच हप्त्यावर लग्न जोक आहे का यस पार्टी पाहिजे माझी कवडी गेली जिंकणार मी अरे माझ्या कवड्या हाना तुम्ही राहिल्या दोन नाही दहा होती ना हो इथं वधूवर सूचक मंडळ कुठे आहे गिरे खालो बस कुठं हे काय अरे या खोडावर अरे ते घुसन ना ते बसा लग्न करायचं ना तुम्हाला बसा 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 इथं कुठं बसवलं तुम्ही तुमचं ऑफिस कुठं आहे ते इथं 4 एकरामध्ये आहे का आपलं ऑफिसचं बांधकाम चालू आहे पण तवर लोक तुमच्या सारखे लग्न नाही थांबित यायचे ना म्हणून इथंच चालू केलं बर 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 बरं बोला काय म्हणणं आहे तुमचं लग्न करायचं काय लाज रे काय लाजत आहे बरं याचा अगोदरचा काय अनुभव आहे हे कोरा माले ह्यो काय खोटं बोलता तोंडावरूनच कळत आहे सगळं वाटलं तर चेक करून बघा चला आपण आपल्या ऑफिसला नेऊ मी त्याला चला तुम्हाला व्हरायटी दाखवतो ती गाड्या आता तिकडं कुठं नेता लग्न करायचं आहे ना चला बरं बरं जाऊन दे चला मला लग्नच करायचंय आयला इकडं कुठं आणलं मला अगोदर ते जंगलात होतं बरं बोला तुमच्या अपेक्षा काय मुळात तुम्हाला अपेक्षा विचारणं सगळ्यात मोठा मला धक्का आहे पण तरी सांग भाऊ मुलगी दिसायला गोरी पान पाहिजे सरपातळ पाहिजे मॉडेल पाहिजे अशी शॉर्ट कपडे पाहिजे आणि महत्वाची गोष्ट मुलगी 18-19 वर्षाचीच पाहिजे म्हणजे कसं 18-19 हे पूर्ण गाव सोडून चालले पाण्यासारखं तो वय चाललं आणि तुला 18-19 ची पोरगी पाहिजे जाय इथून घरी जाय तो हो काहीच अपेक्षा नाही हो साहेब तुम्हाला सांगतो माझी मामाची पोरगी रात्रंदिवस बिभीषण करायची पण आता नुसता बिभीषणच राहिला एक पोरगी पाहिजे हो पोरगी पाहिजे साहेब तुम्ही विचारलं म्हणून सांगतो मला पोरगी आंधळी चालन डोली चालन लंगडी चालन पांगडी चालन वाटलं तर शेजारची बाई चालन किंवा 3 लाकडाची माय झालेली चालन पण मला पोरगी पाहिजे गप 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 रे रडू नको गप आमच्याकडे आहे का एक पोरी आता तुला जी पसंत पडन का तिच्यासोबत तू लग्न करून देतो थांब असिस्टंट अरे इकडे काय झालं गिळाय काढत काय गेले काल ना चल अरे हे कोण आणलं हे आमचा असिस्टंट आहे हा बाळा फोटो दाखव हे बघा आमच्याकडे 101 व्हरायटी आता बघा तुमचं तुम्हीच बघा मला फक्त पोरगी द्यावा नाही नाही बघा बघा नाही नाही अरे बघ ना आला लय तुम्हीच माणूस आहे गाड्या येऊ लगे एक बघितली का आला एवढ्या मोठ्या व्हरायटी बघ ना सगळ्या ही कालच पळून गेली ना हा ही तर नाही अवेलेबल व्हायची मग ही हिने तर कालच जेंडर चेंज केलं आता ती मुलगा झालाय अरे मग हाय तरी कोणत्या तुमच्याकडे पोरी 1 नंबर तो बघितली होती का ती आहे अरे मग ती 1 नंबरची होती तर मग एवढा मोठा पसारा कशाला दाखवला व्हरायटी दाखवणं गरजेचं आहे का नाही आम्ही प्रत्येक गिरायकाला व्हरायटी दाखवतोच हे घ्या जे असेल ते उरकून टाका उद्या लग्न बरं काय बजेट आहे तुमचं बजेट तर माझ्याकडे 50,000 आहे पण आता माझ्याकडे 5,000 आहे काय हरकत नाही तुम्ही कुठं आले वधूवर सूचक मंडळ इथं आहे का EMI वर लग्न होते EMI वर करून टाकू अहो 50,000 मध्ये आम्ही काय काय देतो डीजे लॉन पोरगी जेवण सगळं आमच्याकडे तुम्ही फक्त तयार होण्या सकाळी 8 वाजता तयार राहा धन्यवाद चायला आज लग्न मस्त किती दिवसाचं माझं स्वप्न पूर्ण होऊ लागलं आज आयला आवरून बसलो किती वेळ झालंय लोक कधी येतात का नाही
फोन लावतो. हॅलो. हॅलो. अरे हॅलो साहेब, किती वेळ झाला? मी तर आवरून बसलोय सकाळपासून, 2-3 टाइम नाश्ता झालाय माझा. काय आहे, माझं लग्न आहे का जागरण गोंधळ आहे? अहो तुम्हाला सांगतो, 5 वाजल्यापासून आहे का 15 पोरं त्या गाडीला तुमच्या इतके सुधारले, इतकी गाडी सजली तुमची. तुम्हाला सांगतो इतकी गाडी सजली, लय गाडी सजली तुमची. हा बरं बरं, या चला. हायला पाय आले. होय, तुम्ही पाय आले, गाडी कुठे आहे? हा अहो तुम्हाला सांगतो, गाडी इतकी सजली तुमची, इतकी सजली. गाडीत फुलं आहे का फुलात गाडी हे का ना, म्हणून तिला खराब नाही हो, म्हणून मी पायी आलो. सजली होय गाडी? अहो तुम्हाला सांगतो, इतकी गाडी सजली, इतकी गाडी सजली, इतकी गाडी. लोकांनीच ते बघत राहते ना असे. इतकं ग्रँड, पूर्ण कर ग्रँड खतरनाक केलंय लय. मग बोलवा ना लवकर. हा 1 मिनिट, लगेच बोला. हॅलो चनन, अरे कुठं गेले तुम्ही? पूर्ण बैल बसायला लागला इथं. नाही आपल्याकडे बैलगाडी पण आहे ना. अरे लवकर या, कुठं आहे तुम्ही? बोला की लवकर. इतकं खतरनाक गाडी सले. काय विशाल आहे चंदन, अरे या ना गाडी घेऊन. लय अहो गाडी लय सुजू, इतकं खतरनाक गाडी लय. तुमचं काय काम आहे इथं? अरे वा, पुढे माझी गाडी येऊ लागली. हो हीच आपली गाडी. गाडी? गाडी कशी ही गाडी लावली काय? तुमचे लोक काय सकाळी 5 वाजल्यापासून ही गाडी सजित होते काय? बघा आता, सांग यांना सांग. सकाळपासून मॅनेजमेंट करतो, 5 वाजेपासून गाडी खार 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 साबणाने धुतली, माहिती का? फक्त थोडे फुलं कमी पडले, पण मॅनेजमेंट कस का झाला? मग बघ कस का झालंय, एकदम एकाच एक नाही. आता हे मी माझं लग्न मी नवर देऊ का या स्कूटीवर जाणार आहे का? अहो ईद जरा वपून घ्या, पण तुम्हाला सांगतो पुढं आहे का, पुढं लोक असं करून अहो पुढं इतकं ब्रँड मॅनेजमेंट हे लोक असे डोळे असं बघत. खरं आहे ना? खरं अहो तुम्ही एक नंबर आहे. ऍडजस्ट केलं पुढे चांगलं आहे ना? लय खतरनाक लोक असे डोळे असं बघत. तुम्ही फक्त चला पुढं. लय बर का? याने असे नवे कपडे काय घातले? एवढे नवीन कपडे काय घातले? मागच्या लग्नात नवरदेव पळून गेला होता, त्याचे कपडे राहिलेले घातले मी. हे काय, हे काय गुंडाळ आहे? हे अंतरपाट आहे, तुमच्यासाठीच आणलेले. काढून दाखवू का? नाही राहू दे. अरे आवर ना स्वतःला. मी आहे का तुमच्यासाठी अमेरिकेवरून 15,000चा हार आणलेला. 15,000 अमेरिकून? हा मग फुलं नुसते. हार दे रे. हा बघा 15,000चा हार आहे बरं का, अमेरिकेहून. हे झेंडू? अहो झेंडू महत्वाचा नाहीये, अमेरिकेहून आणलेला, अमेरिकेहून ते महत्वाचं आहे. बरोबर, चला चला. जाऊन द्या. थांब मॅनेजर, इकडे. काय झालं? तू म्हणला होता लग्नात डीजे दिन, वरात असन. कुठे डीजे, कुठे वरात? अहो डीजे इकडे. अहो तुम्हाला सांगतो, तुमच्या आवडतीचं गाणं लय, तुमच्या आवडीचं मोठा दिदी आणलाय, हे बघा. काय विशाल, काढ बरं मोबाईल कनेक्ट कर. यायला डीजे नाचायचंय. काय गाडी बजाव. अरे माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंगच नाही, आणि मला आयटम सोबत चॅटिंग करायची. नवरदेव काढ मोबाईल. अरे माझा फोन का बर? वरात कोणाची आहे? माझी. नाचायचं कोणाला? मला. मग दे इकडे फोन. तू असाच करतो, मला सकाळपासून असा त्रास दिलाय. तू काय म्हणी लग्नात डीजे लावतो, असा टपडा डीजे, असा डीजे लावतो आणि काय म्हणे गाडीत फुलत गाडी, आणि या स्कूटी आणली मला जायला. आणि हे अमेरिकन म्हणतोय हार आणलाय म्हणे तुझ्यासाठी. ये झेंडू अमेरिकन आणलाय म्हणतोय. अहो ईद जरा ऍडजस्ट करून घ्या, पण पुढं अहो लोक नुसते बघत असं होणार आहे. अहो लय खतरनाक. पुढं ईद जरा ऍडजस्ट करा, पुढं खतरनाक होणार. हो पुढं ग्रँड आहे नक्की ना? पुढं ग्रँड आहे ना? पुढं ग्रँड आहे ना? अहो लय ग्रँड आहे. सॉरी बर का, नक्की ग्रँड आहे ना? लय ग्रँड. लय खतरनाक. वा लयच भारी नियोजन केलंय बाबा. हा मग लय मोक्कर आहे. काय जाय नवरीच आवरलं कूर. नाही बाबा, ती मागच्या वेळेस त्या पोरीने मला कानाखाली मारला राव. आता तू जाणार राव पुढं. अरे येणे आहे का, चपात्या लाटणार आहे बायाला आहे का, म्हणतो चल, तो उरकलं का चल,
अरे मारणार नाही तर काय होणार आहे? ऐकणार नाही बाबा ते. अरे जाय बघून ये. स्वयंपाक उघडाल का बघून या जा. बरोबर स्वयंपाक हो स्वयंपाक बघा. वा 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 लय भारी मस्त नियोजन केलं साहेब तुम्ही. मग त्याच्यामुळे तुम्ही गाडीचे पैसे वाचवले, हा, तुम्ही डीजेचे पैसे वाचवले. मग वा 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 आवडलं मला. पण साहेब नवरी कुठे, ते आतमध्ये, पाहुणे कुठे? ती पण आतमध्ये. मग आपण इथं काय करतो? अहो ते जरा नवरीचा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? प्रॉब्लेम झाला जरा ते आहे का, तिला ती 1 वाजता जिथं टच झाली होती. पण विषय काय झाला माहितीये का, तिला 12 वाजता पण एक लग्न होतं आणि ती म्हणली 1 वाजता तुमच्या संग करीन आणि मग येईन. ती पोरगी कोणासोबत जाईन? ती तिथं ठरवीन ना कोणा संग जायचं. ती कशी ठरवून? मला नाही करायचं लग्न. मग ते तुम्हाला हप्ते भरावं लागेल. हप्ते? कशाचे हप्ते? माझं कुठं लग्न झालंय? मग हे डीजे ही वराड ती गाडी योगा तामाशा चालू होता काय? मला काय माहित नाही, मला काय, मी नाही भरत हप्ते. अय चंदन हे कुठं झालंय बाय माझं? जय अय चंदन अय विशाल हे बाय काय म्हणून राहिला. अय चंदन, विशाल तिथं थांबाय. तुमच्या आईच्या गावाची शपथ, तुम्हाला अजिबात माझ्या मागे यायचं नाही. मी हप्ते काय भरत नाही. अय, अय,